एकीकडे आपण म्हणतो देश तरुणांच्या हातात दिला पाहिजे, विकासाची वाट धरण्यासाठी नव्या नेतृत्वाची गरज आहे। दुर्दैवानं कोपरगाव नगर परिषद अशा विचारांना तिलांजली देण्याचं काम करते। अजित पवार यांनी शरद पवारांना आपलं वय झालं, आता थांबलं पाहिजे म्हणून विद्रोह केला। त्याच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एका 76 वर्षाच्या उमेदवाराच्या कुबड्या घेण्याची वेळ आली आहे। होय, आपण बोलतोय कोपरगाव नगर परिषद निवडणुकीबद्दल। आशुतोष काळे यांनी स्वतःचे निष्ठावंत गुंडाळून काहींना स्वीकृतचे लॉलीपॉप दिलं। मात्र वस्तुस्थिती अशी आहे की काळे गटाचे स्वीकृत नगरसेवक करण्याइतपत नगरसेवक निवडून येणार नाही। मग नक्की त्या अडगळीमध्ये टाकलेल्या उमेदवारांचं भविष्य काय हे सांगायला भविष्यकाराची गरजच नाहीये। मुळात एवढा वयस्कर उमेदवार देऊन काळेंनी एक प्रकारे कोल्हे गटाला बाय दिलाय अशीच चर्चा आहे। कारण 76 वर्षाचा व्यक्ती शारीरिक क्षमता कमी असल्यानं रात्री अपरात्री काम करू शकत नाही। आत्ताच काका कोयटे नामक जे उमेदवार काळे यांनी दिले आहे त्यांना शारीरिक व्याधी आहे हे ते स्वतः सांगताय। मग अशा आजारी व्यक्तीला सत्तेचं पद मिळूनही काहीही फरक पडणार नाही हे सर्वसामान्य अभ्यासक लोक समजून घेतात। क्षणिक प्रचाराचे मुद्दे बाजूला ठेवू, पण वास्तविक पाहता एकदा खेळाडू आजारी असेल तर त्याला मैदानात न उतरण्याचा निर्णय घेतला तर सामना जिंकता येतो ही साधी गोष्ट काळे यांना समजत होती। मात्र तरीही त्यांनी स्वतःच्या अनेक उमद्या शिलेदारांना उघड बळी दिला अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे। स्वतःच्या कार्यकर्त्यांची हार होईल अथवा जीत, पण त्यातून निष्ठावंत घडले असते यापासून काळे मुकले आहेत। कदाचित कोयटे हे नेहमीच डोईजड होत असल्यामुळे त्यामुळे ज्ञान पाळणारे काका एकदाच हौस करून शांत करावे असा उद्देश काळे यांचा तर नसेल ना अशी शक्यता आहे। दुसरीकडे खात्रीशीर पराभूत होणाऱ्या काका कोयटे यांच्यासाठी आपली शक्ती वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही। अन्यथा 2-4 येणारे नगरसेवक देखील निवडून येणं शक्य नाही हे काळे गटाच्या हुशार नगरसेवकांना पूर्णतः लक्षात आल्यामुळे हम तो डुबे सनम तुम्हे लेकर डुबेंगे अशी गत होऊ नये यासाठी त्यांचे नगरसेवक पदाचे उमेदवार अप्रत्यक्ष भयभीत झाले हे स्पष्ट झालेलं आहे अशी चर्चा जोरात सुरू आहे।